आपलं स्वागत. पाहूयात आजच्या ताज्या घडामोडी. बोरगाव तालुका निपाणी येथील कैलासवासी सहकार रत्न रावसाहेब पाटील दादा यांनी स्थापन केलेली श्री अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने चालू आर्थिक वर्षात उल्लेखनीय आर्थिक प्रगती नोंदवत तब्बल 1726 कोटी रुपयांच्या ठेवी संकलित केल्या असून 18 कोटी 32 लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळवला आहे। ही माहिती संस्थेचे चेअरमन तथा अरिहंत उद्योग समूहाचे कार्याध्यक्ष अभिनंदन पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। संस्थेच्या माध्यमातून ठेवीदारांना आकर्षक परतावा देत कर्जदारांना विविध योजनांद्वारे सुलभ कर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहेत। निस्वार्थी संचालक मंडळ, प्रामाणिक कर्मचारी वर्ग आणि विश्वासू सभासद यांच्या बळावर संस्थेची प्रगती दिवसेंदिवस वाढत आहे। सध्या कर्नाटक व महाराष्ट्र या 2 राज्यांमध्ये 61 शाखांच्या माध्यमातून संस्थेचे जाळे विस्तारले आहे। यावेळी सीईओ अशोक बंकापूर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। पुढे बोलताना अभिनंदन पाटील यांनी सांगितले की अहवाल वर्षात संस्थेचे एकूण 23,342 सभासद असून भाग भांडवल 7 कोटी 1 लाख रुपये आहे। तसेच संस्थेचा निधी 110 कोटी 89 लाख रुपये, गुंतवणूक 6 कोटी 17 लाख रुपये आणि खेळते भांडवल 18 कोटी 62 लाख रुपये इतके आहे। सभासद व ठेवीदारांच्या विश्वासाच्या जोरावर संस्थेने 1726 कोटी रुपयांच्या ठेवी गोळा करत 1255 कोटी रुपयांचे कर्ज वितरण केले आहे। यासोबतच संस्थेची वार्षिक उलाढाल तब्बल 11,659 कोटी रुपयांवर पोहोचल्याची माहिती त्यांनी दिली। यावेळी युवा नेते उत्तम पाटील यांनी संचालक मंडळ, कर्मचारी यांनी समन्वयाने काम करत बँकेवरचा सभासदांचा विश्वास अधिक दृढ केला आहे। पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि शिस्त या तत्वावर संस्था आज नावारूपास येत आहे। भविष्यात बँकेने अधिक प्रगती करत सर्वसामान्यांना दिलासा देणाऱ्या योजना राबवण्यात येणार असल्याचे शेवटी युवा नेते उत्तम यांनी सांगितले। या पत्रकार परिषदेला व्हाईस चेअरमन सतीश पाटील, संचालक सुभाष शेट्टी, अभयकुमार करोले, जयपाल नागावे, प्रल्हाद करोले, पिरगोंडा पाटील, भुजगोंडा पाटील, शरदकुमार लडगे, बाबासाहेब अपराज, श्रीकांत वसवाडे, संदीप पाटील, शिवानंद राजमाने, निर्मला बल्लोळे, अनिता मगदुम, मुख्य व्यवस्थापक अशोक बंकापुरे, सहव्यवस्थापक अभिनंदन बेनाडे यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते। संस्थेच्या सातत्यपूर्ण प्रगतीमुळे परिसरात समाधान व्यक्त होत असून भविष्यातही अशीच प्रगती कायम ठेवण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला। SB न्यूजसाठी बोरगावहून मुख्य संपादक शिवाजी भोरे। स्वर्गीय दादा यांना वंदन करून आज 36वा फायनान्शियल पोझिशन मी आपल्या समोर मांडत आहे। नंबर ऑफ मेंबर्स 23,342, शेअर कॅपिटल 7 कोटी 1,36,800, फंड्स 110 कोटी 89,62,748, डिपॉझिट्स 1726 कोटी 21,02,946, लोन्स 1255 कोटी 19,88,735, इन्व्हेस्टमेंट अँड बँक बॅलन्स 708 कोटी 20,93,282 कोटी आणि प्रॉफिट नेट 18 कोटी 32,23,136, वर्किंग कॅपिटल 1,862 कोटी, टर्नओव्हर 11,759 कोटी 74,74,763, रिकव्हरी 95.70 आणि शाखेचे जे ब्रँचेस आहेत ते 61 आहेत। आणि सध्या आम्ही जे जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 15 शाखांची आम्ही मागणी केलेली आहे ती आता सहकारी ह्याच्यात राष्ट्रीय कोऑपरेटिव्ह सोसायटी नवी दिल्लीमध्ये आता अजून मंजूर झालेले नाही, पण मंजूर होतील। ते प्रपोज महाराष्ट्र ब्रांच म्हणजे कुठे कोल्हापूर, रुईकर कॉलनी, पुणे सिंहगड रोड, नांदणी, इस्लामपूर, म्हैसाळ, रुई, नांद्रे, कुंभोज, माकवे, दुधगाव, विटा, सातारा, कोथरूड, पुणे, पिंपरी चिंचवड, गांधीनगर, कोथळी, सातारा, रुकडी, मिरज, तासगाव और विटा। तसंच त्याबरोबर मल्टीस्टेट गोवा राज्यामध्ये पण आम्ही विस्तार करायचा आम्ही आमचं मानस आहे। त्या पद्धतीनं आमचे सगळे आता कागदोपत्री आम्ही सगळे पूर्तता करून तेही आता या महिन्यामध्ये बहुतेक करून आम्हाला परमिशन मिळेल। त्यामध्ये आम्ही पणजी किंवा आता तिथल्या कुठल्या नजीकच्या 2-3 तिथं शहरामध्ये आम्ही शाखा विस्तारित करणार। तसेच या ह्याच्यामध्ये आपल्या या वाटचालीमध्ये सर्व ठेवीदार, सभासद, हितचिंतक जे ज्ञात अज्ञात आहेत जे आम्हाला आपल्या
आमच्यावर विश्वास ठेवून जे आमच्या संस्थेबरोबर त्यांनी व्यवहार केला त्या सर्वांचं मी मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद देतो. तसंच या सगळ्या मागं हे एकटा कोणाचं नसून तर आपल्या सर्व आमचे संचालक मंडळ, त्याचबरोबर आमचे CEO बंकापुरे साहेब असतील, AGM शांतीनाथ तेरदाळे असतील, बेनाडे साहेब असतील, अभय खोत असतील, तसेच सर्व झोनल मॅनेजर आमचे जे या अचिव्हमेंट जे आम्ही टार्गेट सेट केलं होतं ते टार्गेट अचीव करायला ह्या सगळ्यांचं आमचे ज्या सगळं सिंबॉजी स्टाफ सगळ्यांनी या मनापासून भरपूर राबले. त्यांचं पण मी या निमित्तानं कौतुक करतो व धन्यवाद देतो. एवढं टार्गेट आम्ही जास्तीत अचीव केलं होतं. त्याच्यापेक्षा आम्ही ह्या वर्षी 268 कोटीचं ठेवीचा टप्पा पूर्ण केला आहे. म्हणजे मागील वर्षापेक्षा 18 कोटींना आम्ही यावेळी जास्तीचं एकूण 268 कोटीचं जास्ती झालं मागच्यापेक्षा वाढ. स्वर्गीय सहकाररत्न दादांच्या स्मृतीस वंदन करून आज अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड बोरगाव मल्टीस्टेट या बँकेचा आर्थिक आढावा वर्षाअखेरचा आदरणीय या बँकेचे अध्यक्ष अभिनंदन दादा पाटील यांनी आपल्या पुढे ठेवलेला आहे. खऱ्या अर्थानं दादांचे जे स्वप्न होतं ते पूर्ण करण्याच्या मार्गावर आम्ही सर्व संचालक असतील, अध्यक्ष असतील, आदरणीय अभिनंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही त्या दिशेनं आता वाटचाल करीत आहोत. खऱ्या अर्थानं ह्याच वर्षी आमचं 2000 डिपॉझिटचं टार्गेट होतं, परंतु ब्रँचेस आम्हाला मंजूर व्हावेत ते झाले नाहीत. ते आता ह्या वर्षी होतील आणि पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही तो 2000चा टप्पा ओलांडू. खऱ्या अर्थानं ही सुद्धा काय आता जी प्रगती साधलेली आहे ही सुद्धा काही छोटी बाब नाही. खरं म्हटलं तर 268 कोटीनं मागच्यापेक्षा ह्या वर्षी 268 कोटीनं ठेवी त्या ठिकाणी वाढलेल्या आहे. खऱ्या अर्थानं या संस्थेवर असणारा विश्वास, दादांच्यावर असणारा विश्वास आणि त्या विश्वासास पात्र ठेवून आज हे संचालक मंडळ या ठिकाणी काम करत आहे आणि त्यांचं सुद्धा विशेष त्या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांना धन्यवाद देतो, त्यांना अभिनंदन सांगतो. आणि या पुढील काळामध्ये सुद्धा अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नुसतं बँकिंग नसून अथवा नुसतं आर्थिक नसून आर्थिकच्या व्यवसायापलीकडे जाऊन सुद्धा अरिहंतच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. आज ही मातृसंस्था आमची आम्ही म्हणून मानली जाते आणि या मातृसंस्थेच्या माध्यमातून अनेक संस्थांना ऊर्जा देण्याचं काम या संस्थेच्या माध्यमातून आज करत आहोत. त्यामध्ये अरिहंत रूरल डेव्हलपमेंट सोसायटी असेल, बाकीच्या शिक्षण संस्था असतील, या सगळ्याला सुद्धा अरिहंतचं फार मोठं आणि या संस्थेच्या छायेखाली त्यासुद्धा संस्था जेणेकरून या सीमा भागातल्या मुलांना अथवा या सीमा भागातल्या लोकांना उपयोगी ठरावी ही संस्था, हे दादांचं एक स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे आणि ती पुढे घेऊन जाण्याचं सुद्धा काम आज आदरणीय अभिनंदन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण करत आहोत. या भागामध्ये ITI कॉलेज असेल, इंग्लिश मिडियम CBSE स्कूल असेल, मराठी असेल, कन्नडा मीडियम असेल, या सगळ्या संस्थासुद्धा या अरिहंतच्या प्रेरणेतून आणि या अरिहंत कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या माध्यमातून ह्या चालत आहेत. खऱ्या अर्थानं या सगळ्या गोष्टी पुढे घेऊन जाण्याचं काम आम्ही भविष्यात देखील करतो आणि त्याचबरोबर अरिहंतच्या स्टाफचं सुद्धा या बँकेचे जनरल मॅनेजर अशोक बंकापुरे असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांचं सुद्धा मनापासून मी कौतुक करतो. ज्या वेळेला संस्थेने ज्या वेळेला टार्गेट दिलेलं आहे ते टार्गेट पूर्ण करण्याचं काम सुद्धा आमच्या सर्व स्टाफनं, सर्व झोनल मॅनेजर्स असतील, सर्व आमचे अशोक बंकापुरेंच्या खाली काम करणारे सर्व AGMs असतील, या सगळ्यांचं सुद्धा फार मोलाचं सहकार्य आहे. त्याचबरोबरीनं आमच्या सर्व संचालक मंडळाचं सुद्धा मी वैयक्तिकरित्या आणि सगळ्या आमच्या ह्याच्या माध्यमातून मी त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. कारण ज्या वेळेला कुठले निर्णय घेतल्यात त्याला सर्वांनी सहकार्य त्या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामुळं मी सर्व संचालक मंडळाचं सुद्धा मनापासून कौतुक करतो आणि या पुढील काळामध्ये आमची जी दिशा आम्ही ठरवलेली आहे त्या दिशेने आता वाटचाल आम्ही करत आहोत. पुढं आणि काही आम्ही हाती घेतलेली कामं आहेत, ती सुद्धा कामं येणाऱ्या दिवसांमध्ये आत्ताच मी तुम्हाला सांगत नाही, परंतु आणि मानस आम्ही भविष्यामध्ये ठेवलेले आहेत ते सुद्धा करण्याचा प्रयत्न आम्ही सर्वजण मिळून करत आहोत.
असंच आपलं सहकार्य, असंच आपलं सगळ्या आणि विशेष करून सभासदांचं सुद्धा मी मनापासून त्यांचा सुद्धा धन्यवाद देतो आणि त्यांचं सुद्धा अभिनंदन करतो. कारण आमच्या आणि दादांच्या आणि सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आज हा अरिहंत जे दादांनी एक रोपटं लावलं होतं ते वटवृक्षामध्ये आज रूपांतर झालेलं आपण बघत आहात. हे सगळं कारण म्हणजे आमच्यावर असणारा दृढ विश्वास असाच राहू दे असं त्या परमेश्वरी चरणात प्रार्थना करतो आणि परत एकदा सगळ्यांना धन्यवाद देऊन मी या ठिकाणी थांबतो. राजकीय, सामाजिक, आर्थिक असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका SB न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा.